प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? नेहमी प्रभूमध्ये आनंदी राहा. मग का उदास आहात? प्रभू सर्व गोष्टींची काळजी घेईल. तो आज तुमच्यासाठी चमत्कार करेल. मग दुःखी का असावे? तुम्ही आनंदी असले पाहिजे, बरोबर ना? हे ठिकाण पाहिलंत का? मी तुम्हाला याबद्दल सांगितले आहे. हे कोचीन, केरळमधील एक ज्यू प्रार्थना स्थळ आहे. इथे लिहिलं आहे कोचीन परदेशी सिनेगॉग. हे 1568 साली बांधले गेले राष्ट्रकुल देशांमधील सर्वात जुने आहे. हे एक प्राचीन सिनेगॉग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटते का ज्यू लोक इथे कसे आले? ते जुन्या कराराच्या काळातही इथे आले होते. सलमोनच्या काळात त्यांनी जहाजांमध्ये माल आणला नव्हता का? बायबलमध्ये नमूद आहे की त्यांनी मोराच्या पिसांसारख्या आणि अत्तरांसारख्या वस्तू आणल्या. इथे भारतातून रेशीम सुद्धा आणलं जायचं. म्हणून सलमोन राज्यकाळात सुद्धा भारताशी व्यापार चालू होता. माल गोळा करून पाठवण्यासाठी अनेक यहुदी लोकांना इथे आणलं गेलं. ते सलमोनसाठी वस्तू गोळा करायचे आणि इथूनच जहाजांमधून पाठवायचे. त्या काळातच ज्यू लोक इथे आले आणि त्यातील काही इथे स्थायिकही झाले. त्याच्यानंतरही विखुरलेले ज्यू लोक इथे आले आणि इथेच स्थायिक झाले. जेव्हा थोमा भारतात आला तेव्हा तो सर्वप्रथम केरळमध्येच उतरला. तो इथे का आला होता? कारण यहुदी लोक इथे होते. येशूने त्यांना आज्ञा दिली होती, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढ्यांकडे जा. बायबलमध्ये नमूद आहे की सुवार्ता प्रथम यहुदी लोकांना सांगितली पाहिजे. मगच तारणाचा संदेश इतर लोकांना सांगायचा आहे. म्हणून मुख्यत्वे प्रभूने थोमाला इथे आणलं कारण इथे यहुदी लोक राहत होते. सर्वप्रथम या लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे होती. आणि जेव्हा ते तारण पावले तेव्हा त्याने सुवार्ता यहुदी नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचवली. तुम्हाला माहित आहे का यात विशेष काय आहे? संपूर्ण जगात पहिली चर्च केरळमध्ये बांधली गेली. येशू ख्रिस्तासाठी चर्चची इमारत त्यावेळी कुठेही बांधलेली नव्हती. प्राचीन यरुशलेम मंदिर आणि अशा काही सभास्थाने सिनागॉग होती, पर ख्रिश्चन चर्च बांधलेली नव्हती. रोमन साम्राज्याच्या काळात सरकार ख्रिश्चनांच्या विरोधात असल्यामुळे त्यांना कुठेही चर्चची इमारत बांधता आली नाही. पण थॉमस भारतात आल्यानंतर सर्वप्रथम केरळमध्ये ख्रिश्चन चर्चची इमारत बांधली गेली. त्यांनी 7 चर्चच्या इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी एक तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात आहे. याला अरईपल्ली म्हणतात. ती अजूनही तिथे आहे, जी थॉमस यांच्या हातांनी बांधली होती. म्हणूनच ती इतकी खास आहे. तर तुम्हाला माहित आहे का प्रभू तुमच्याशी कोणते शब्द बोलतात? आज राष्ट्रीय बालदिन आहे. तर चला त्यासंबंधित एक शास्त्रवचन पाहूया. मत्तय अध्याय 18 वचन 3. येशू म्हणतो, मी तुम्हाला कचित सांगतो, तुमचा पालथ होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. येशू म्हणतो, तुम्ही बदलले पाहिजे आणि लहान मुलांसारखे झाले पाहिजे. येशू आपल्या डोळ्यांसमोर लहान मुले आणतो आणि म्हणतो, या लहान मुलांसारखे व्हा. तुमच्या वाईट आणि वाकड्या मार्गांपासून पश्चाताप करा आणि लहान मुलांसारखे व्हा. तो आपल्याला लहान मुलांसारखे व्हायला का सांगतो? जर तुम्ही 1 ते 3 वयोगटातील लहान मुलांकडे पाहिलं तर ते निरागस असतात. त्यांच्यात कोणताही कपट नसतो. जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायातील शेवटचे वचन पाहिलं, प्रारंभिक चर्चमध्ये जे देवाची मुले येशू ख्रिस्ताला स्वीकारली होती त्यांच्या हृदयात कोणताही कपट नव्हता. निरागस हृदय हेच खूप महत्वाचं आहे. बरेच लोक याचा विचारच करत नाहीत. प्रारंभिक चर्चमध्ये लोक वाचले गेले आणि त्यांच्यात कोणताही कपट नव्हता. त्यांच्या हृदयात कोणाविषयीही कटुता, द्वेष,
गर्व किंवा मत्सर नव्हता. त्यांच्याकडे दैवी स्वभाव होता, ज्यामुळे त्यांनी सर्वांना प्रेम दिलं. प्रभू आपल्याला तसंच बदलायला सांगतो आहे. लहान मुलांमध्ये कधीच गर्व, मत्सर, चिरचिर किंवा राग नसतो. मुलं एकमेकांशी भांडली तरी पुढच्या क्षणी ते दुसऱ्या मुलाच्या खांद्यावर हात टाकून चालतात. त्यांच्या मनात काहीच ठेवत नाहीत. आपल्यालाही असंच हृदय हवं आहे. प्रभू, मला लहान मुलासारखं हृदय दे. माझ्या हृदयात कोणताही कपट, मत्सर, गर्व किंवा वासना नसावी असे हृदय दे, असे त्याच्याकडे मागा. फक्त असे लोकच स्वर्गराज्यात प्रवेश करू शकतात. एवढंच नाही तर पहा, मुलाचा विश्वास कसं असतं. माझे काळजी घेण्यासाठी बाबा आणि आई आहेत. त्यांना असा विश्वास असतो. आपल्यालाही मुलासारखं विश्वास ठेवायला हवं. आपणच काळजी करतो, पण 2 वर्षांचं मूल सकाळी उठल्यावर आज मला काय खायला मिळेल याची काळजी करते का? मला दूध किंवा ब्रेड कोण देईल? मी कुठे जाईन? नाही, फक्त आपणच काळजी करतो. लहान मुलं कधीच काळजी करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की बाबा आणि आई आहेत त्यांच्या गरजांची काळजी घेण्यासाठी. हाच विश्वास आहे. आपल्याकडे असाच विश्वास असायला हवा. माझ्याकडे येशू, स्वर्गीय पिता आहेत. ते माझे काळजी घेतील. मग मी का काळजी करू? आपल्याला मुलांसारखं व्हायला हवं. आपण स्वतःला वचन देऊया, आप एका दिवसात बदलणार नाही. तुम्ही प्रार्थना करत राहा की ती वृत्ती तुमच्यात लहान मुलासारखी वृत्ती येईल. तुमचं मन कपटाशिवाय असेल. तुमचं मन विश्वासाने भरलेलं असेल, जे प्रभूवर अवलंबून आहे. मुलं नेहमी पालकांवर अवलंबून राहत असतात. त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रभूवर अवलंबून राहून जगायला हवं. हेच प्रभू सांगतात. तुम्हाला पश्चाताप करून लहान मुलांसारखं व्हायचं आहे का? तुमचा हात छातीवर ठेवा आणि म्हणा, येशू, मलाही पश्चाताप करून मुलासारखं होण्यास कृपा दे. मला मुलासारखं मन दे. या बालदिनाच्या निमित्ताने मी भारतातील सर्व मुलांसाठी प्रार्थना करतो. आमच्या मुलांचं रक्षण कर. त्यांना कोणतीही हानी पोहोचू देऊ नकोस. तुझं हात मुलांवर राहू दे. त्यांना आधार दे, आशीर्वाद दे आणि मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.